नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा आज चला मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कसली भाजी दाखवते, मच्छीची भाजी दाखवते। तर ही बघा, ही वाम मच्छी आहे, एकदम फ्रेश आणि एकदम छान अशी वाम मच्छी। तर आज आपण वाम मच्छी कशी फ्रेश होणार आहे आणि त्याचा वास जाणार आहे, त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, त्याच्यात अशी हळद टाकणार आहोत वास जाण्यासाठी। या मच्छीमध्ये थोडी हळद आणि हे मीठ टाकणार आहोत। मिठामुळे मच्छी चांगली राहते आणि हळदीमुळे वास येत नाही। मग आता ही मच्छी आपण चांगली 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता याला हळद मीठ लावून आपण अशी ठेवणार आहोत। मच्छी कोणची आहे? वाम मच्छी। तर हे बघा, अशी चांगली सगळीकडे हळद मीठ लावून घेतलेलं आहे। हे बघा, मस्तपैकी अशी हळद मीठ लावलेला आहे। ती झाली आपली धुवून चून फ्रेश। आता मच्छीसाठी लागणारा मसाला, वाम मच्छीसाठी लागणारा मसाला। तर हा बघा, वाम मच्छीसाठी लागणारा मसाला, हा कांदा, धने आणि हा खडा मसाला आणि हा लसूण। हा वाम मच्छीसाठी बनवणार आहोत आपण हे काळा मसाला। आणि थोडंसं खोबरं आणि त्याच्यामध्ये थोडेसे हरभऱ्याची डाळ आणि हे लाल तिखट, मीठ, हळद। तर आता बघा, आपण वाम मच्छीची भाजी कशी बनवते मी ते तुम्हाला दाखवते। प्रथम आपण हे मसाला भाजून घेणार आहोत आणि वाम आता आपण मस्तपैकी झाकून ठेवणार आहोत। आता याच्यावर झाकण ठेवून देते। आता हे बघितले काय काय मसाले घेतलेले आहे। तर आपण साधे आणि सोपे आज वाम मच्छीची भाजी बनवत आहे, काळ्या मसाल्याची साधी। हे बघा, आता आपण तवा ठेवलेला आहे। तव्यावर हे तेल टाकणार आहोत। हा कांदा आपण मस्त भाजून घेणार आहोत। कांदा छान असा लाल वगैरे करून घेऊया। लालसर चांगला कांदा भाजून घेणार आहे, चॉकलेटी। हा कांदा चांगल्यापैकी लाल होत आहे। गॅस आपण फास्ट करणार आहोत। हा बघा, आपला कांदा असा छान असा लालसर होत आहे। चॉकलेटी कलरचा भाजून घ्यायचा। आता हा कांदा आपण भाजून घेतलेला आहे ना, आता हा कांदा आपण असा बाजूला करायचा, म्हणजे कांदा बी भाजतो आणि मसाला बी तळल्या जातो। त्याच्यामध्ये तेल टाकून द्यायचं असं। आता त्याच्यामध्ये धने आणि खडा मसाला टाकायचा आहे। असं मस्तपैकी टाकून द्यायचा। आता खमंग असा मस्त मसाला भाजणार आहोत आपण। ते लसूण बी टाकून द्यायचं। साधा आणि सोपा मसाला आपण काढणार आहोत। साधी सोपी आपण वामची भाजी करणार आहोत। हे बघा, खमंग असा खरपूस असा मसाला भाजायचा।
असा छान असा खरपूस मसाला भाजायचा। बघा आपला मसाला कसा मस्त लाल आणि खरपूस असा भाजला आहे। आता या मिरच्या टाकून द्यायच्या त्याच्यामध्ये। खरपूस असा मस्त मसाला तयार होत आहे। आता आपला मस्तपैकी असा छान मसाला झालेला आहे। आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत। आता तव्यामध्ये गरम तव्यामध्ये थोडंसं खोबरं आणि ते डाळ होते ना ते टाकणार आहोत आपण। आता हे बघा मस्त असं थोडंसं चांगलं भाजून द्यायचं आपल्याला, कारण थोडीशीच बनवायची आहे ना। हे आता मस्तपैकी एवढं भाजून घेणार आहोत आपण। थोडंसं खोबरं आणि थोडीशी डाळ। तर आता आपण गॅस बंद करूया। मस्तपैकी आता भाजून गेलेले आहे डाळ आणि हे खोबरं। आता हे काढून घेऊया आपण। हे बघा खरपूस असा मस्त मसाला आपण भाजून घेतलेला आहे, साधा आणि सोपा। आता बघा आपण याच्यामध्ये मीठ टाकूया थोडं। मसाला वाटताना नेहमी मीठ टाकायचं, म्हणजे ना भाजी चवदार लागते आणि छान लागते। तर बघा आपला खरपूस मसाला तयार झालेला आहे। आता हा आपण मिक्सरमध्ये भाजून घेणार। भाजल्याचा तयार झाला, आता वाटून घेणार आहे आपण मिक्सरमध्ये। हा बघा मैत्रिणींनो आपला मसाला हा तयार झालेला आहे वाम मच्छीसाठी। एकदम मस्त असा मिक्सरमध्ये आता दळून घेतलेला आहे। तर आता आपण वाम मच्छीची भाजी कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवत आहे। चला मैत्रिणींनो आता वाम मच्छीची भाजी कशी बनवतात ते दाखवते। मसाला आपला दळून झालेला आहे, मच्छी आपली मस्त फ्रेश धुवून चुवून झालेली आहे आणि आलं लाल तिखट घेतलेलं आहे। ही एक मसाल्याचं पाकिट घेतलेलं आहे आपण एरवेचं। हे बघा आता आपण भाजी तयार करणार आहोत। तर ती कशी तयार करायची ते दाखवते आता तुम्हाला मी लगेच। बघा मैत्रिणींनो आपण आता पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये हा कढीपत्ता टाकलाय फोडणीसाठी। आता हा कढीपत्ता आपण मस्तपैकी असा चांगला हे करून घ्यायचा। आता बघा मैत्रिणींनो कढीपत्ता हा चांगला हलवून घेतल्यामुळे कढीपत्त्याचा चांगला अर्क तेलामध्ये उतारला, त्याच्यामुळे मग भाजी चवदार लागते आणि सेंट येतो। आता याच्यात सर्वप्रथम काय करणार आहोत आपण, हे मसाल्याची पुडी टाकणार आहोत। तुम्हाला दाखवली बघा मी। गॅस थोडा कमी करून घ्या बरं का बायानो। मग हे लाल तिखट टाकणार आहोत आणि मग थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडंसं मीठ टाकणार आहोत। आता हा मसाला वरून टाकणार आहोत आपण। आता हा मसाला मस्त असा बघरून घ्यायचा, छान असा बघरायचा। म्हणजे हा मसाला सर्व एकत्र करून घेतला आणि गदा गदा शिजला म्हणजे मसाल्याची अर्क उतरतो आणि चव लागते भाजीची। कसली बी भाजी बनवा त्याच्यासाठी मसाला हा चांगला शिजलाच पाहिजे तेलात, तरच त्याला तरी येते आणि भाजी ही छान लागते। तर हे बघा कशी तरी आलेली एकदम छान पैकी अशी मस्त। हे बघा आता कसा मसाला गादा गादा शिजू राहिलाय। असा हलवून घ्यायचा परत एकदा, मस्त असा हलवून घ्यायचा। आता हा आपला मसाला चांगला शिजत आहे।
हे बघा, आता मैत्रिणींनो, जे पाणी होतं ना आपल्या उरल्याला याच्यामध्ये मसाल्याचं ते टाकायचं आहे बरं का. परत त्या पाण्यामध्ये बी आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. बघा किती छान अशी तरी आली, किती छान असा मसाला शिजलेला आहे. खमंग मसाला आपण चांगला भाजला आहे खरपूस, आणि मस्तपैकी मसाला आपण तळून आता बघा हे पाणी टाकायचं, तळून घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये बी मसाला चांगला मसाला परतून घ्यायचा. आता बघा त्या पाण्यामध्ये मसाला किती छान गदा 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 शिजतोय. छान शिजला आहे ना आपला मसाला. आता आपण काय करणार आहोत, वाम त्याच्यात टाकणार आहोत. आता वाम हे वाम आहे ना, आता आपण याच्यामध्ये सोडणार आहोत मसाल्यामध्ये. आता हे मस्तपैकी असे छान असं परतून घेणार आहोत. म्हणजे कसं परतल्यानंतर सर्व वामेला हा सर्व मसाला हा लागतो, मग ती छान अशी चवदार आणि मस्तपैकी शिजते. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मी दुसरी रेसिपी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. झणझणीत आणि चमचमीत अशी मस्तपैकी वाम मच्छीची भाजी बनवते आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब तुम्ही खा, दुसऱ्यांना बी करून घाला. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपण याच्यात पाणी सोडणार आहोत. हे पाणी सोडलंय कारण वाम शिजण्यासाठी आपल्याला थोडं तरी पाणी त्याच्यात पाहिजेच. रश्याची वाम बनवली आहे ना आपण मस्तपैकी, रस्सा मच्छी छान अशी. आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत, कारण झाकण ठेवली का मस्तपैकी ती शिजल्या जाईल. तर ह्या पद्धतीची तुम्ही वाम मच्छी बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर हे बघा, आता आपली वाम मच्छी शिजत आहे. मी झाकण ठेवत आहे. हे बघा, आता मस्तपैकी असं मच्छीचं कालवण आपलं तयार होत आहे. अजून उकळे आलेले नाही शिजण्यासाठी मच्छीला. हे बघा, असे मस्तपैकी वाम मच्छी छान असे शिजून घ्यायची, असे हलवून घ्यायची, थोडीशी हलवून घ्यायची. बघायची अजून का आपली वाम शिजली नाही, वाम मच्छी शिजली नाही. तर आता आपण चला अशी मस्तपैकी मच्छी बनवलेली आहे, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा. आता आपली मच्छी शिजत आहे, आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे वाम मच्छीची. हे बघा छान अशी तयार झालेली आहे. तर आता आपण रश्श्याची मच्छी बनवली आहे, वाम मच्छी. तर ही भाजी आपली तयार झाली. तर हे बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब. ह्या वाम मच्छीची भाजी किती छान अशी बनवलेली आहे, चमचमीत आणि मस्त झणझणीत आणि एकदम टेस्टी अशी वाम मच्छीची भाजी आज आपण बनवली आहे. तर मैत्रिणी बघा, साधी आणि सोपी वाम मच्छीचा रस्सा आणि पीस, मस्त अशी भाजी बनवली, मच्छी रस्सा. हे बघा मैत्रिणींनो, बाजरीची भाकर
आणि भात वा मच्छीची भाजी आणि कांदा. गावचं जेवण साधं आणि सोपं. मच्छी रसा. या पद्धतीने तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. लवकरच दुसरी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. धन्यवाद मैत्रिणींनो. चॅनल बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद करत आहे.